पाहायला मिळते एक दमदार कार्यकुशल आमदार, आपला माणूस आपला आमदार या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी उपस्थित होत असताना आपण पाहतो आहोत विक्रांतजी पाटील साहेब यांचं आगमन होत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून आगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. माध्यमातून आगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. विक्रांतजी पाटील साहेब विधान परिषदेचे विद्यमान आमदार ज्यांना आपण स्क्रीनवरती पाहत आहोत, स्वतः त्यांची उपस्थिती या स्पर्धेच्या माध्यमातून लाभत असताना आपलंही हार्दिकाचं स्वागत आहे साहेब. संजय भोपी प्रीमियर लीग 40 प्लेच्या या क्रिकेटमध्ये सामन्याला सुरुवात होते मैदानाच्या आतमध्ये, जिथे आपण पाहत आहोत ना जय दुर्गा माता संघ क्षेत्ररक्षण करतो आहे. आदरणीय माननीय बाळासाहेब पाटील साहेब यांचे देखील आगमन होत असताना पाहायला मिळतंय. महाराष्ट्र भाजप प्रदेश सदस्याचे जे मात्र पाहायला मिळतात. हॅलो, या ठिकाणी आपल्या पनवेलचे लाडके आमदार विक्रांतदादा पाटील, महाराष्ट्र भाजपा महासचिव महामंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र भाजप प्रदेशचे सदस्य श्री बाळासाहेब पाटील आमचे मार्गदर्शक हेही उपस्थित आहेत. त्याचबरोबर गोपीनाथ मुंडे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत. रामदास शेवाळे साहेबांना विनंती आहे, आपण कृपया आजूबाजूला असाल तर स्टेजवरती यायचं आहे. मी आनंद पाटील साहेबांना विनंती करतो, आपण आपल्या शुभ हस्ते आमदार विक्रांतदादा पाटील यांचा सत्कार आणि सन्मान करायचा आहे. हे विक्रांतदादा आमचं 10वं वर्ष आहे. स्वर्गीय नगरसेवक संजय भोपी यांच्या प्रेरणेतून आम्ही ही स्पर्धा सुरू केली, ते 10वं वर्ष आहे. आमचे मित्र संजय भोपी नगरसेवक कोविड काळात हॅलो, या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या पनवेलचे आमदार विक्रांतदादा पाटील यांचं आनंदी ग्रुपच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेश भाजप सदस्य बाळासाहेब पाटील यांचंही हार्दिक स्वागत. त्याचबरोबर आमचे मित्र खांदा कॉलनी भाजपचे पदाधिकारी गोपीनाथजी मुंडे यांचंही स्वागत. मी देशपांडे साहेबांना विनंती करतो, आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आता या ठिकाणी जे सुरू असलेल्या सामन्यांबद्दल मी विक्रांतदादा पाटील यांना विनंती करतो, आपण 2 शब्द आम्हाला मार्गदर्शन करायचं आहे. हॅलो, वायरलेस माईक. हॅलो हॅलो, या ठिकाणी मी आमदार विक्रांतदादा पाटील यांना विनंती करतो, आपण 2 शब्द मार्गदर्शन करायचं आहे. आज खांदा कॉलनीमध्ये SBPL संजय भोपी प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे. या सामन्यांच्या निमित्तानं मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे नेते, कोकण म्हाडाचे माजी सभापती सन्माननीय बाळासाहेबजी पाटील, मंचावर उपस्थित सर्वच ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मान्यवर सन्माननीय सुभाषजी गावडे, सतीशजी म्हात्रे, प्रशांतजी वावळ, मंगेश निवुंगरे, आनंद पाटीलजी, आशिष मोकलजी, प्रमोद भोईरजी, शंकर बगरेजी, सन्माननीय दशरथ म्हात्रेजी, भीमराव पवारजी, अरुण मस्करजी, मोतीलाल कोळीजी. जर कुणाचं नाव राहिलं असेल तर मी माफी मागतो. या कार्यक्रमाचं उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल सर्वच आयोजकांचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो.
खरं तर क्रिकेट हा आपल्या सगळ्यांच्याच आवडीचा विषय आहे आणि आपण युवा अवस्थेच्या आधी खरं तर ह्या खेळाला सुरुवात करतो आणि साधारणतः हा खेळ आपण 25 पर्यंत खेळण्याचा प्रयत्न आपल्या सगळ्यांचा असतो. त्यानंतर आयुष्याच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये या खेळापासून आपण थोडंसं दूर होत जातो. संसाराचा गाडा हाकताना, समाजाप्रती आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करताना, आपल्या कुटुंबाप्रती असणाऱ्या आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करताना या खेळापासून आपण कधी दूर होतो हे आपल्याला कळतच नाही. आणि मग जाता येता किंवा टी व्हीवरती हे सामने बघणं या पलीकडे मात्र फार काही करताना आपला 30-35चा वरचा वर्ग हा काही दिसत नाही. पण अशा सगळ्या कालावधीमध्ये आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आम्ही फिट राहिलं पाहिजे. 40शी जरी आपल्या आयुष्याचा एक मधला टप्पा असला, 40शी पूर्वीचं आयुष्य आणि 40शी नंतरचं आयुष्य यात जरी बराच जगण्यामध्ये फरक असला तरी आम्ही खेळाचं आमच्या आयुष्यातलं महत्त्व 40शी नंतर सुद्धा तसंच ठेवू. या पवित्र भावनेतून जे आपण काम करताय मनापासून मी आपलं अभिनंदन आणि कौतुक करतो. खऱ्या अर्थानं 40च्या पूर्वी हा खेळ खेळताना फारसे एफर्ट्स घ्यावे लागत नाही. आपण बॅट बॉल बघितलं, मैदान बघितलं की आपोआप युवा सगळे त्या ठिकाणी जुळत असतात. पण 40ची नंतर मात्र या सगळ्या विषयाला एकत्र आणणं, अनेक खेळाची आस्था मनामध्ये असलेल्यांना एकत्र करणं, त्यांच्या आयुष्यातला वेळ त्यांनी बाजूला काढणं आणि मग अशा पद्धतीनं कुठेतरी सराव करत करत आम्ही असे एखादे उत्कृष्ट सामने आयोजित करणं किंवा वर्षभर सुद्धा या खेळाच्या माध्यमातून स्वतःला फिजिकल फिट ठेवणं, थोडेसे विरंगुळ्याचे क्षण आपण सगळे जगत त्या ठिकाणी आनंदाने पुढे जाणं, मला वाटतं की यासाठी खूप मोठं कार्य करावं लागतं. अनेक क्षेत्रातल्या मंडळींना आपण एकत्र आणताय. ज्या पद्धतीनं हा पुष्पगुच्छ आपण मला दिलात त्यामध्ये विविध रंगाची फुलं, विविध पाकळ्या या ठिकाणी एकत्र करून कुणीतरी त्याला गुंफण्याचं काम केलं आणि त्यामुळे हा पुष्पगुच्छ एवढा सुंदर दिसू शकला. मला वाटतं की या सगळ्या आयोजकांचं कौतुक करावं लागेल की सगळ्यांना एकत्र गुंफून हा सुंदर पुष्पगुच्छ या सामन्यांच्या माध्यमातून आपण तयार केलात. मी आपलं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. अशाच पद्धतीनं आपला हा उपक्रम पुढे सुरू राहावा. माझ्या माध्यमातून जे काही आपल्याला सहकार्य राहील ते आयुष्यभर असंच पुढे अविरत राहील ही शाश्वती देतो. आपल्या सगळ्यांच्या सदिच्छांच्या जोरावर, प्रेम आणि आशीर्वादांच्या जोरावर त्या ठिकाणी आपल्यातला एक सहकारी आज महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये आमदार झाला. याचं श्रेय जर कुणाला द्यायचं असेल तर ते तुम्हा सर्वांना द्यावं लागेल. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात इतर रती महारथी असताना विक्रांत पाटील सारख्या कार्यकर्त्याला जर ही संधी मिळते त्याच्याकडे इतरांपेक्षा वेगळं काय होतं याचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा मला एकच गोष्ट दिसते की माझ्याकडे इतरांपेक्षा तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा जास्त होत्या, म्हणून कदाचित मला ही जबाबदारी मिळू शकली. आता ह्या जबाबदारीचा उपयोग समाज कल्याणासाठी कसा करायचा हे आपण ठरवावं. आपण जसं सांगाल त्या पद्धतीनं हा सगळा समाजसेवेचा वसा घेऊन आपण पुढे जाऊ ही शाश्वती देतो. वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा, खूप खूप धन्यवाद. आपण या सामन्यांसाठी थोडा वेळ काढून भेट दिली त्याबद्दल आपले आणि बाळासाहेब पाटील साहेब आपले मनापासून धन्यवाद देतो. आपले आभार मानतो आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. कॉमेंटेटर 14 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक असं स्वागत, ससने नमस्कार. आपण पाहतो एक मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, अभिमानाची स्पर्धा संजय भोपी प्रीमियर लीग 2025चा हा अभूतपूर्व सोहळा तो मात्र पाहायला मिळतोय. हॅलो हॅलो 14 धावा धावफलकावरती आहेत. 14 ऑन दी बोर्ड. यावेळेला थेट यष्टांचा वेध, फर्निचर डिस्ट्रॉय, खेळाडू बाद.
सुमित कांबळे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 14-2 ही सद्य परिस्थिती. 14-2. 14 धावा धावफलकावरती आहेत. हा बॉल इथे डाऊन द ग्राउंड केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकेरी दुहेरी धावा घेणारे हे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट खेळत असताना अद्याप पाहायला मिळालेत. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेली मॅच सूर्योदय विपक्ष जय माता दी एकता रहिवासी संघ सेक्टर 7 मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. चांगल्या दर्जाचं क्रिकेट निश्चितच पाहायला मिळेल. पुढचा बॉल पुढे सरसावला. डावी एशी सोडून जाणारा बॉल इथे गोलंदाजाला दंडित करण्यात आलाय. पंचांची टायटॅनिकची पोज आपण पाहिली. एक्स्ट्रा रन येते. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या 16 धावा धावफलकावरती आहेत. 16 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. आदरणीय रामदासजी शेवाळे साहेब यांचं आगमन होत असताना आपण पाहत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय रामदासजी शेवाळे साहेब यांची देखील उपस्थिती आपण पाहत आहोत. हॅलो, या ठिकाणी पनवेल शहराचे महानगर प्रमुख, जिल्हा प्रमुख आमचे मित्र रामदासजी शेवाळे या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. त्यांना विनंती करतो आपण कृपया स्टेजवरती यायचं आहे. मी आनंदी ग्रुपच्या सदस्यांना करतो त्यांचा सत्कार सन्मान करावा. मी दशरथ म्हात्रे साहेबांना विनंती करतो आपण कृपया स्टेजवरती येऊन रामदास शेवाळे साहेबांचा सन्मान करायचा आहे. माहिती शाल आणि पुष्पगुच्छ देऊन दशरथ म्हात्रे साहेब आनंदी ग्रुपचे KPLचे अध्यक्ष सुभाष गावडे आपण शेवाळे साहेबांचा सन्मान करायचा आहे. मी पनवेल जिल्हा प्रमुख, पनवेलचे जिल्हा प्रमुख रामदासजी शेवाळे साहेब यांचा सन्मान करण्याची विनंती दशरथ म्हात्रे, लक्ष्मण साळुंके, सुभाष गावडे यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते मायेची शाल आणि गुच्छ देऊन सन्मान करायचा आहे. आपण या ठिकाणी भेट दिली त्याबद्दल आपले आभार आम्ही मानतो. त्याचबरोबर ॲडव्होकेट कोंडाळकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून आभार. आपणही स्टेजवरती यायचं आहे. शेवाळे साहेबांचा सन्मान आमचे उद्योजक, प्रसिद्ध उद्योजक, बांधकाम व्यावसायिक लक्ष्मण साळुंके, दशरथ म्हात्रे आणि सुभाष गावडे, दत्ता कुलकर्णी आणि आमचे बालाभाऊ लाडके, सगळ्यांचे बालाभाऊ यांचं सन्मान करतायत. धन्यवाद शेवाळे साहेब. आपण आमच्या विनंतीला मान देऊन आपण या सामन्यांकरिता भेट दिलीत. अचानक दिलेल्या आमंत्रणामुळे शेवाळे साहेब उपस्थित झाले. शेवाळे साहेब आम्ही माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो. पुढच्या वेळी आम्ही आपल्या ऑफिसला येऊन सन्मानित करू, आपल्याला आमंत्रित करू. धन्यवाद. कॉमेंटेटर या ठिकाणी दीपक भोसले उपस्थित आहेत. त्यांचे देखील आम्ही मनापासून आभार मानतो. दीपक भोसले साहेब आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल. आणि कोणाचा नाव घ्यायचं राहिला असेल तर त्यांना आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. गोपीनाथजी मुंडे साहेब धन्यवाद. चला मी विनंती करेन टॉस साठी या आणि संजयजी म्हात्रे कृपया संपर्क साधा. संजयजी म्हात्रे कृपया संपर्क साधा. 23चा टार्गेट आहे. 22 बनल्या. 23 रनचं टार्गेट. सेक्टर 7 खांदा कॉलनी या टीमच्या अगेन्स्ट. चला टॉस करण्यात येईल. अर्थात त्याआधी प्रथमतः संजयजी म्हात्रे कृपया संपर्क साधा. चोवीस बनल्या. 24चं टार्गेट आहे. हात खंडू देवाची सात साती पांडव पाच मुली बाजावनास. या ठिकाणी कॉमेंट्री करता थोडा जयेश भोसले यांना ब्रेक हवा आहे. आमचे प्रमोद भोईर कुठं असतील PM
प्रमोद भोईर कुठे असतील तर ताबडतोब स्टेजशी संपर्क करायचा आहे. गावडे साहेब प्रमोद भोईरना बोलवा किंवा उमी यादव. प्रमोद भोईर किंवा उमी यादव. या ठिकाणी आमचे मित्र शिक्षक हनुमंत गीते उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांच्या मंडळाच्या वतीने आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. विजय मुंडे या ठिकाणी साईप्रसादचे आमचे मित्र साईप्रसाद हॉटेलचे मालक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही आम्ही मनापासून स्वागत करतो, धन्यवाद देतो. या ठिकाणी गणेश उथाळे साईप्रसाद हॉटेलचे मालक तेही उपस्थित आहेत. शिवसेना शहर प्रमुख, कळंबोली शहर प्रमुख सरक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मनापासून आभार. मी विजय मुंडे भाऊजी यांना विनंती करतो, आपण स्टेजशी संपर्क करायचा आहे. मी सरक साहेबांचा सत्कार करण्याची विनंती करतो. या ठिकाणी उपस्थित आनंदी ग्रुपचे सदस्य दत्ता कुलकर्णी यांच्या शुभ हस्ते, त्याचबरोबर ॲडव्होकेट कोंडळकर साहेबांचा देखील सन्मान होईल. दत्ता कोंडळकर साहेबांचाही सन्मान करायचा आहे आपल्याला. मी कॉमेंट्रीसाठी आमंत्रित करतोय विजय मुंडे, अजय दादाला आपल्याला ब्रेक द्यायचा आहे जेवणासाठी. ते जेवतील तर पुढं कॉमेंट्री करतील. मी मोकल साहेबांना विनंती करतो थोडंसं कॉमेंट्री करायचे. धन्यवाद पवार साहेब, आपण आम्हाला या ठिकाणी समावेश करण्याची संधी दिलीत. हेलो हेलो हेलो. संजय भूपी प्रीमियर लीग 40+ के आज के पहले दिन के दौर में अभी जो दूसरे दौर के मैच जारी है, इसमें हेलो सूर्योदय ने 23 रन जोड़ के 24 रन का लक्ष्य रखा है. सेक्टर 7 जो लक्ष्य है 24 रनों से साकार करते हुए सेक्टर 7 की प्रारंभिक जोड़ी मैदान में भोसले और संतोष के रूप में अपने टीम की जिम्मेदारी अपने कंधों पे ले अपने बल्लेबाजों को साकार करने के लिए मैदान में मौजूद. पहले गेंद पे हल्का सा फ्लिक किया था, थर्डमैन की तरफ 1 रन आसानी के साथ पूरा किया. 1 रन से अपना नीचे खाता खोला है और अपने टीम को अच्छा स्टार्ट दिला है बल्लेबाज संतोष ने. फिर थर्ड मैन की तरफ खेलते हुए इस गेंद को 1 रन पूरा किया है. 1 रन के द्वारा कुल स्कोर में इजाफा, बढ़ता हुआ स्कोर है 2. जो लक्ष्य है 24 रनों का उसे साकार करते हुए सेक्टर 7-11 कड़ी धूप में इस मैच का आनंद लुभाते हुए भारी मात्रा में प्रेक्षक हैं, उनका मैं यहाँ हार्दिक स्वागत करता हूँ कि अपना कीमती वक्त देकर इस खिलौने का हौसला बढ़ाने के लिए यहाँ भारी मात्रा में मौजूद अपने फील्ड में बदलाव करते हुए सूर्योदय के कप्तान इस मैच के बाद जो मैच खेले जाएंगे आसोड़ गांव अपोजिट मेडन जाते हैं गेंदबाज मधुकर लेफ्ट आर्म और द विकेट. अच्छी गेंद, कोई भी खुलकर मारने का मौका नहीं दिया. एक सफल गेंद की समाप्ति कही जाएगी. मधुकर के फॉलो थ्रू से निकले रन जैसे थे, इन्हें बिना कोई विकेट खोए 2 रन. अच्छी गेंदबाजी निभा रहे मधुकर. जो उनके टीम ने उनके कंधों पे जो जिम्मेदारी दी है उस जिम्मेदारी को अच्छी तरह निभाते हुए अच्छी तरह गेंदबाजी करते हुए फिर से स्लो डिलीवरी, बहुत ही अच्छी गेंद
इस गेंद को समझने में नाकामयाब रहे। बल्लेबाज और डिक्लेयर रूप में एक रन के जरिए कुल स्कोर में बढ़ोतरी बढ़ता हुआ स्कोर है 3। मधुकर प्लेट आर्म और द विकेट। अपने अगले गेंद किस तरह पेश करेंगे हम देखेंगे। फिलहाल उनके गेंदबाजी का सामना करेंगे बल्लेबाज संतोष। इस गेंद को स्क्वायर लेग की तरफ खेलते हुए डिक्लेयर में एक एक्स्ट्रा रन के जरिए कुल स्कोर में इजाफा बढ़ता हुआ स्कोर है 4। जो लक्ष्य है 24 रनों का उसे साकार करते हुए सेक्टर 7-11। यदि सेक्टर 7-11 इस मैच को जीतना चाहते हैं तो सीमित 12 गेंदों पे 20 रनों की अभी भी जरूरत। देखेंगे किस तरह बल्लेबाजी करना पसंद करेगी सेक्टर 7-11। जहाँ तक सवाल है सूर्योदय अच्छे गेंदबाजी निभा रहे, उतने अच्छे फील्डिंग का नजारा। जो कुल स्कोर है 4। 12 गेंदों में 20 रनों की जरूरत। अपने टीम की तरफ से अगले गेंदबाज के रूप में मुकुंद कांबळे अपनी टीम की जिम्मेदारी अपने कंधों पे ले अपने गेंदबाजी को साकार करने ले। मुकुंद के गेंदबाजी का सामना करेंगे संतोष। रामदास सेवाले साहब आप जा भी होंगे टॉस के लिए। टॉस के लिए आने की कृपा करें और सभी खिलाड़ियों से और मेहमानों से गुजारिश है कि यदि खाना खाने की चाहत है, खाना खाना चाहते हैं तो आप खाना खाने के लिए जाइए। पहले गेंद और इस गेंद को खेल दिया है। डिक्लेयर रूप में 2 रन के जरिए कुल स्कोर में इजाफा बढ़ता हुआ स्कोर है 7। बिना कोई विकेट खोए 7 रन। जो लक्ष्य है 24 रनों का उसे साकार करते हुए सेक्टर 7-11। यदि इस मैच को जीतना चाहते हैं तो आक्रामक रुख अपनाना पड़ेगा, क्योंकि जो लक्ष्य है कड़ा लक्ष्य है। जहां तक सवाल है गेंदबाजी का, अच्छे गेंदबाजी निभा रहे गेंदबाज अपने टीम के लिए मुकुंद जी फिर से तैयार अपने बॉलिंग मार्क पर सामना करेंगे संतोष। प्रवीण भोसले। अगले गेंद बड़ा मोड़ दे विकेट। जोर से मारने का प्रयास पूरी तरह से बीट कर दिया। एक सफल गेंद की समाप्ति कही जाएगी। मुकुंद के फॉलो थ्रू से निकली अच्छे गेंदबाजी। कोई भी खुलकर मारने का मौका नहीं दे रहे, पूरी तरह से दबोच कर रखा है बल्लेबाजों को, खास करके सेक्टर 7 के प्रारंभिक बल्लेबाज को। और जोर से मारने का प्रयास, कोई भी फील्डर मौजूद नहीं। जहां तक इस गेंद सीधी बाउंड्री लाइन के बाहर एक आक्रामक चौका कहा जाएगा। प्रवीण के बल्ले से निकला अच्छी गेंदबाजी के बारे में अपनी टीम को जो जानते हैं, जो लक्ष्य है, लक्ष्य अभी भी 2 गेंद शेष। फिर से चकमा दिया है। वाइड जातना चाहते हैं लेकिन अंपायर ने मना किया और फिर से एक सफल गेंद की समाप्ति। लास्ट गेंद
बहुत ही अच्छी गेंदबाजी मुकुंद जी की, पूरी तरह से बांध करके बल्लेबाजों को, खास करके संतोष और प्रवीण को। प्रवीण ने हल्का सा फ्लिक करने का प्रयास किया है स्लिम मिड ऑफ से। दो रनों के लिए कुल स्कोर में इजाफा, बढ़ता हुआ स्कोर है 14 बिना कोई विकेट, कोई 14 रन। जो लक्ष्य है अभी भी सीमित 6 गेंदों में 10 रनों की जरूरत, 6 गेंदे और जितने 10 रन की जरूरत। यदि ये मैच सेक्टर 7-11 जीतना चाहते हैं तो आक्रामक रुख अपना पड़ेगा। जहां तक सवाल है सूर्योदय 11 का, अच्छी गेंदबाजी निभा रहे, उतनी अच्छी फील्डिंग उनके फील्डर द्वारा, यानी कि सीमित 6 गेंदों में एक कड़ा मुकाबला देखने को मिलेगा यहाँ के तमाम प्रेक्षक जनों को, सेक्टर 7 और सूर्योदय द्वारा। फोर्टीन 14, 6 गेंदों में जीतने के लिए 10 रनों की लक्ष्य। अपना 12 प्लेयर भेजने की कृपा करें ताकि कोई भी समस्या यहाँ आना न पड़े।
शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. प्लीज सामना लवकर चालू करावा. पुढचे सामन्यांना उशीर होत आहे. 2 मिनिटात सामना जर चालू केला नाही, ज्यांच्यामुळे उशीर झाला पॅनल्टी दिली जाईल याची नोंद घ्यावी. प्रत्येक सामन्यामध्ये 12वा प्रतिनिधी असणं आवश्यक आहे आणि जर 12वा प्रतिनिधी नसेल तर 3 रनची पॅनल्टी दिली जाणार याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. प्रत्येक संघाचा 12 खेळाडू समारोह कक्षामध्ये असणं आवश्यक आहे. सामना लवकरात लवकर चालू करावा. शेवटचा षटक आणि 7 चेंडू 11 धावांची गरज. पाहू या सामन्यावर विजेता कोण ठरतोय. अंपायर सामना लवकर चालू करावा. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. सूर्योदयाकडून गोलंदाज कोण आहे. किरण. आपल्या संघाकडून शेवटचं षटक घेऊन येतात ते किरण पाटील. आपल्या संघाची धुरा आपल्या गोलंदाजीवर च्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी किरणचा पहिला चेंडू निर्धाव जाणारा चेंडू. कोणती धाव नाही, कोणती धाव गती नाही, रन होत्या तशाच. म्हणजे आता मात्र जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. आणि आता मात्र स्टंपिंगचा अपील होता, परंतु पंचाने ते फेटाळून लावलेले आहे. दोन्ही चेंडू निर्धाव गेलेले आहेत. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल ती किरण यांची. ओव्हर द विकेट. आणि आता किंचितसा ऑफ स्टंपच्या बाहेर झाला चेंडू. पंचाने स्क्वेअर घोषित केला. स्क्वेअर धावसंख्या अवांतरित धावसंख्येत भर. एकूण धावसंख्या होते ती 14. जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. पुढून खेळण्याचा प्रयत्न, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण झालेली आहे आणि दुसरी धाव सुद्धा घेण्याचा प्रयत्न. खराब फिल्डिंग आणि आता फायदा दोन्ही फलंदाज उचललेला आहे आणि आपल्याला 2 धावा खेळून काढले. 2 धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 16. आणि आता मात्र 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. जर हा सामना सेक्टर 7 जिंकू इच्छितोय तर षटकार चौकाराची बरसात करावी लागेल त्यांना. यापुढील सामना आसुरगाव विरुद्ध साई सचिन 11. दोन्ही कर्णधारी नाणेफेकसाठी या ठिकाणी यायचं आहे. आणि आत्ता मात्र उत्तुंग चौकार. 4 धावसंख्येत भर. धावसंख्या होती 20 आणि 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. आणि आता मात्र अतिशय चुरशीचा असा होणारा सामना. कोणता संघ जिंकेल, कोणता संघ हरेल हे फक्त शेवटच्या चेंडूवरतीच निश्चित होणार आहे. किरणचा पुढील चेंडू आणि आता मात्र पुन्हा खेळून काढलेला खराब क्षेत्ररक्षण आणि हा उत्तुंग चौकार. आणि सेक्टर 7 सामना जिंकलेला आहे. जिंकलेला संघ आणि हरणारा संघ दोन्ही संघाचं